मवियाला खिंडार पाडणाऱ्या महायुतीच्या मित्रपक्षांमध्ये आता पळवापळवी सुरू झाल्याचं दिसतंय। अजित पवारांनी आज रायगडचा दौरा केला, पण त्यामुळे धक्का बसला तो एकनाथ शिंदेंना। कारण अजित पवारांच्या उपस्थितीत शिवसेनेच्या शिलेदारांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलाय। त्यामुळे शिवसेना नेते आणि भरत गोगावलेंना हा मोठा राजकीय धक्का मानला जातोय। पाहूया एक रिपोर्ट। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या राजकीय खेळीनं रायगड जिल्ह्यातलं राजकारण पुन्हा घुसळलं गेलंय। कारण शिंदेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते आणि मंत्री भरत गोगावलेंचे विश्वासू असणारे ॲडव्होकेट राजीव साबळे यांनी शिवसेनेचा धनुष्यबाण सोडून राष्ट्रवादीचं घड्याळ हाती बांधलंय। 12 वर्षांपूर्वी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिलेल्या याच साबळेंनी पुन्हा राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेतला खरा, मात्र शिंदेंचाच मोहरा आपल्या गळ्याला लावल्यामुळे युतीतली रस्सीखेच पुन्हा चर्चेचा विषय ठरली आहे। दादा, मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 12-13 वर्षापूर्वी सोडला आणि त्याचं कारणही होतं असं की माझी सिनियरिटी डावलली गेली होती। ते तटकरे साहेबांकडे अशी कला आहे की ते परिस्पर्श आहे त्यांच्या हाताला। एखाद्या दगडाला ते सोनं सोनं बनवतात आणि पण त्यांना उलटी पण कला देवाने दिलेली आहे की ते सोन्याला दगड पण बनवतात। ही अनुभूती मला आलेली 3 वेळा दादा। राजीव साबळे हे रायगडमधलं अजातशत्रू असं व्यक्तिमत्व। मागच्या निवडणुकीत साबळेंनी पंचायत समित्या आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकांमध्ये पक्षाला अनपेक्षित असं यश मिळवून दिलं, मात्र तरीही त्यांना पक्षानं डावलल्यानं ते नाराज आहेत। त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या मुहूर्तावर त्यांनाच पक्षात आणून राष्ट्रवादीनं खेळी साधली आहे। देशात नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली एनडीएचं सरकार काम करत आहे, राज्यामध्ये आम्ही लोक काम करतोय आणि त्यावेळेस अशा पद्धतीनं चव्हाण साहेबांचं बेरजेचं राजकारण करत असताना राजीवजी साबळेंच्यासारखे एक जीवाभावाचे सहकारी, एक ताकदीचे सहकारी हे पक्षामध्ये आले, त्यांचे असंख्य कार्यकर्ते आले। त्याच्यातून राष्ट्रवादी काँग्रेसमय वातावरण कोकणच्या परिसरामध्ये व्हायला मदत होत असते। राजू, तुम्ही आलात, आता परतीचे दोर कापले गेलेले आहे, फुल स्टॉप। आता पक्षांतराला राजू साहेबांनी सांगितल्याप्रमाणे फुल स्टॉप। राजू, तुम्ही आलात, आता परतीचे दोर कापले गेलेले आहे, फुल स्टॉप। आता पक्षांतराला राजू साहेबांनी सांगितल्याप्रमाणे फुल स्टॉप। दुसरीकडे रायगडमध्ये शिवसेनेला चेकमेट देणारा अजून तयार झाला नाही असं आव्हान भरत गोगावलेंनी तटकरेंना दिलंय। माजी आमदार माणिकराव जगताप यांची मुलगी, अशोकदादा साबळे यांचा मुलगा, त्यानंतर मधुकर ठाकूर यांचा मुलगा, या तिन्ही माजी आमदारांच्या मुलाला घेऊन कदाचित त्यांना असं वाटत असेल की आपण शिवसेनेला चेकमेट देऊ शकतो, परंतु अजून शिवसेनेला चेकमेट देणारा अजून तयार झालेला नाही आहे। त्यांनी त्यांचं काम करावं, आम्ही आमचं काम करूया। दूध का दूध, पाणी का पाणी, ज्या वेळेला निवडणुका होतील त्यावेळेला आम्ही दाखवून देऊ। महायुती आणि महाविकास आघाडी असा सामना रंगत असताना गेल्या काही दिवसांपासून महायुतीतल्याच मित्रपक्षांमध्ये नेत्यांची पळवापळवी सुरू झाल्याचं दिसतंय। जळगाव ग्रामीण आमदार गुलाबराव पाटील, शिवसेना विरोधात माजी राज्यमंत्री गुलाबराव देवकर अजित पवारांच्या राष्ट्रवादीत। पाचोरा भडगाव आमदार किशोर पाटील, शिवसेना, कट्टर विरोधक माजी आमदार दिलीप वाघ भाजपमध्ये। राधानगरी मतदारसंघ मंत्री प्रकाश आंबेडकर, शिवसेना, केटी पाटील शरद पवार पक्षातून आधी ठाकरेंच्या आणि आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीत। इथे आंबेडकर पाटील संघर्ष पाहायला मिळू शकतो। अक्कलकोट सचिन कल्याण शेट्टी भाजप आमदार, कट्टर विरोधक सिद्धराम म्हेत्रे सध्या शिंदेंच्या शिवसेनेत। पुणे हेमंत रासने भाजप आमदार, कट्टर विरोधक रवींद्र धंगेकर शिवसेनेत। पुरंदर विजय शिवतारे आमदार शिवसेना, कट्टर विरोधक संजय जगताप काँग्रेसमधून भाजपमध्ये। अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये समोरचा उमेदवार प्रवेश करतो, परंतु तिथे जिंकलेला उमेदवार आहे भाजपचा किंवा शिवसेनेचा, तर अशा वेळेला महायुतीमधल्या घटक पक्षांमध्ये चलबिचल निर्माण होते की आपण जिंकलो, परंतु आपल्या समोरचा पराभूत उमेदवार हा आपल्याच घटक पक्षाच्या पक्षामध्ये सामील झाला आहे।
खरं पाहता ही तयारी 2029ची आहे की काय, अशी ही चर्चा महायुतीमध्ये आहे. त्यामुळं महायुतीमधल्या घटक पक्षांमध्ये यावरून हळूहळू खटके उडायला लागलेले आहेत. अशीच उदाहरणं रायगड, पुणे, अहिल्यानगर अशा अनेक ठिकाणी घडत आहेत. आगामी निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून आता प्रत्येकच पक्ष आपापली मोड बांधायचा प्रयत्न करतोय. काही ठिकाणी महायुती म्हणून लढण्यासाठी प्रयत्न होईल, तर शक्य नसलेल्या ठिकाणी स्वबळावरही निवडणुका लढवता याव्यात यासाठी आता महायुतीतल्या प्रत्येक पक्षाची रंगीत तालीम सुरू झाली आहे. त्यामुळे निवडणुका लागेपर्यंत आता नेमकं कोण कोणत्या पक्षात असेल याचा अंदाज बांधणंच मतदारांना कठीण होऊन बसलंय. ब्युरो रिपोर्ट, ABP माझा.